अजित पवार यांच्या विमान अपघाताला आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत असल्याचं पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष वैभव सोलनकर यांनी म्हटलंय। या संदर्भात आता ज्या ठिकाणी अजितदादांचं विमान कोसळलं त्या ठिकाणापासून आमदार रोहित पवारांशी संबंधित असणारा कारखाना किती अंतरावर आहे आणि खरंच त्या कारखान्याचा धूर इथपर्यंत पोहोचू शकतो का याची खातरजमा करण्यासाठी आम्ही घटनास्थळी पोहोचलो। आम्हाला घटनास्थळी पोहोचल्यावर काय जाणवलं पाहूयात आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी घटनास्थळावरून घेतलेला हा आढावा। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या घटनास्थळाला पुन्हा एकदा आपण आलेलो आहेत आणि हेच ते घटनास्थळ आहे ज्या ठिकाणी 28 जानेवारी रोजी VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत असताना दिवंगत नेते अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हेच रनवे 11चं टोक आहे। याच ठिकाणी रनवे 11 पासून 50 मीटर अंतरावरती VSR कंपनीचं विमान जे आहे ते कोसळलं गेलं आणि दुर्दैवानं यामध्ये अजित पवार यांसह 5 जणांचा मृत्यू झाला। आता या ठिकाणी येण्यामागचं कारण असं की याच अपघाताला धरून अनेक मुद्दे अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत, अनेक मुद्दे नवनवीन मुद्दे पुढे येत आहेत। भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष वैभव सोलनकर यांनी एक आरोप केलेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिलेलं आहे। त्यांचा पत्राद्वारे आरोप असा आहे किंवा त्यांचं म्हणणं असं आहे की या घटनास्थळापासून जवळपास 16-17 किलोमीटर अंतरावरती आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित एक साखर कारखाना आहे। त्या साखर कारखान्याच्या धुराचा परिणाम या अपघाताशी निगडीत आहे, कारण तो जो धूर बाहेर पडतोय त्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होत आहे किंवा बाष्प तयार होत आहे आणि त्यामुळे व्हिजिबिलिटी जी आहे ती कमी होते आणि तो कारखाना या अपघाताला कारणीभूत आहे आणि त्या अनुषंगाने तपास करण्यात यावा, खोलवर तपास व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचीच खातरजमा करण्यासाठी आपण इथे आलोय। आता हे जे माझ्या पाठीमागचं टोक आहे ते रनवे 11 आहे जिथे अपघात झाला। आता मी दुसरं टोक दाखवतो रनवे 29चं, म्हणजे हे समोरची बाजू जर आपण बघितली तर रनवे 29 आहे की पलीकडचं टोक आहे ज्या ठिकाणी एअरपोर्ट आहे। याच रनवे 29च्या बरोबर समोर पलीकडे जर आपण बघितलं तर मग ते जे अंतर आहे समोरचं तिथे जवळपास 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती म्हणजे त्या दिशेला आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असणारा साखर कारखाना आहे। प्रश्न हा आहे की 16 किलोमीटरवरून किंवा 15 किलोमीटरवरून साखर कारखान्याचा जो धूर बाहेर पडणार आहे त्या धुराचा परिणाम खरं या ठिकाणच्या या लँडिंग पॉईंटला म्हणजे रनवे 11ला किंवा रनवे 29ला होतोय का? खरं तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं आता याचा शोध घ्यायला पाहिजे। संशोधनाचा भाग झाला आहे हा की 15-16 किलोमीटरचं जर अंतर असं रोडमॅपचं असेल, भले हवाई अंतर थोडं कमी असेल मात्र त्याचा परिणाम या ठिकाणच्या या विमानाच्या लँडिंगच्या पॉईंटवरती होतोय का आणि खरंच तो कारखाना अजित पवार यांच्या या अपघातास कारणीभूत आहे का? मात्र दुसरा मुद्दा मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला तुमच्या पुढे मांडायचं आहे की हे रनवे 11चं हे टोक आणि माझ्या समोरचं जर बघितलं पलीकडचं जे मी आत्ता दाखवलं तर रनवे 29चं टोक। या रनवे 29च्या टोकाच्या बाजूलाच बारामतीची MIDC आहे, म्हणजे हे जे विमानतळ आहे ते बारामती MIDCला चिटकून आहे, फार अंतर नाहीये, जवळच बारामती MIDC आहे आणि MIDC मध्ये अनेक कंपन्या त्या ठिकाणी चालतात। मग बारामती MIDCचं प्रदूषण जे आहे, जे काही कंपन्या चालत असतील त्याचं प्रदूषण या ठिकाणी होत नाही का? मग त्याचा काही परिणाम या ठिकाणी होत नाही का? हाही प्रश्न या निमित्तानं पडतोय ना, कारण जर 15-16 किलोमीटरवरचा कारखान्याचा धूर याला परिणामकारक ठरत असेल तर मग MIDC मधून बाहेर पडणारं प्रदूषण असेल, जो हवेचं प्रदूषण असेल किंवा धूर असेल, वेगवेगळ्या फॅक्टरीज त्या ठिकाणी चालतात, त्याचा परिणाम या रनवे 11च्या बाजूला किंवा रनवे 29च्या बाजूला लँडिंग करताना होत नाही का? हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। त्यामुळे खरं तर हा अपघात जो झाला त्यामध्ये या प्रदूषणाचा काही भाग कारणीभूत आहे का या अपघाताला, की उगाचच याचं राजकारण केलं जातंय, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे खरं तर या अपघाताला नक्की कारण काय हे शोधून काढणं आव्हान बनलंय। देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती।